हॅलो एव्हरीवन. खूप जणांच्या डिमांडने मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचं डीपली कन्सेप्ट काही लोकांनी मला विचारली होती. त्यासाठी मी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे MIS आपलं काय आहे हे पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी प्ले करतोय. तर दोन्ही जे आपले लेक्चर्स आहेत ते त्यासाठीच असतील. ओके. सो आता मी ते लेक्चर आपले कंटिन्यू होतील. आता आपण पुढे पाहणार आहोत टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. इन्फॉर्मेशन सिस्टम किती टाइप्सचे असतात. सो इन्फॉर्मेशन सिस्टम इथे एक पिरॅमिड दिलेलं आहे बघा. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, टॅक्टिकल मॅनेजमेंट अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट. ह्या पिरॅमिड मध्ये तुम्हाला 3 स्टेज दिलेले आहेत. फर्स्ट कोण आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, देन टॅक्टिकल मॅनेजमेंट अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट. आता या 3 ज्या स्टेज आहेत त्या स्टेजला इथे मेन्शन केलं बघा. इन्फॉर्मेशन सिस्टम डिव्हिजन सपोर्ट सिस्टम, ह्याला काय म्हटलं जातं डिव्हिजन सपोर्ट सिस्टम. म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय तर डिसिजन सपोर्ट सिस्टम, डिसिजन स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर. मग याच्या स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर सगळे येतात. देन ही जे सेकंड स्टेप आहे त्याला सेमी स्ट्रक्चर म्हटलं जातं किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हटलं जातं MIS, टॅक्टिकल मॅनेजमेंट म्हणजे. आणि थर्ड वन जे आहे स्ट्रक्चर्ड, त्याला ऑपरेशनल मॅनेजमेंट आहे, हिला ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम म्हटलं जातं. आता या प्रत्येकाचं मिनिंग काय आहे ते आपण बघूयात इन डिटेल. फर्स्ट वन आपण ह्या पिरॅमिडच्या लोअर साइड पासून आपण स्टार्ट करूयात. म्हणजे ऑपरेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा त्याला आपण काय म्हटलं तर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम TPS. This type information system is used to record the day-to-day transaction of a business. या टाईपचं सिस्टम कशासाठी यूज केलं जातं तर डे टू डे ट्रान्झॅक्शन मेंटेन करण्यासाठी. म्हणजे दिवसभरात जे काही होईल सो त्याचा डिटेल्स आढावा ठेवण्यासाठी किंवा त्याचे डिटेल्स ठेवण्यासाठी डे बाय डे म्हणजे याचं रेग्युलर मेंटेन केलं जातं. रेग्युलर जे आपण जसं की आपलं एक काय म्हणू शकतो त्याला लेजर, डे टू डे लेजर ज्या पद्धतीने आपण मेंटेन करतो त्याच पद्धतीने डे टू डे ट्रान्झॅक्शन इथे मेंटेन केले जातात. त्याला म्हटलं जातं ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. अँड एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम इज अ पॉइंट ऑफ सेल सिस्टम. म्हणजे दिवसाचा सेल किती झाला ते सेलचं ज्या पद्धतीने आपण रेकॉर्ड ठेवतो डे टू डे रेकॉर्ड त्यालाच म्हटलं जातं ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. POS म्हणजे पॉइंट ऑफ सेल सिस्टम इज यूज टू रेकॉर्ड द डेली सेल्स. त्याच्यामध्ये डेली सेल्स रेकॉर्ड केले जातात. देन सेकंड जो आहे त्यालाच टॅक्टिकल मॅनेजमेंट म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम MIS. ओके. सो MIS मध्ये काय म्हटलंय मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आर यूज टू गाईड टॅक्टिक मॅनेजर्स टू मेक सेमी स्ट्रक्चर डिसिजन. द आउटपुट फ्रॉम द ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम इज यूज ॲज अ इनपुट टू द MIS सिस्टम. MIS म्हणजे काय MIS कशासाठी तर मॅनेजरला डिसिजन घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. मग मॅनेजरला डिसिजन कोणत्या बेसवरती मॅनेजर डिसिजन घेतो तर मॅनेजर डिसिजन घेतो TPSच्या बेसवरती म्हणजे ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. म्हणजे तिथून जी त्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे हे काय करतात थोडक्यात की डे टू डे रेकॉर्ड ठेवणारे जो पर्सन आहे तो काय करतो डे टू डे सेलचा रिपोर्ट कोणाला पाठवतो मॅनेजरला पाठवतो. आणि मग मॅनेजर कदाचित तो विकली बघत असेल, कदाचित आफ्टर 2 डेज तो बघत असेल किंवा मंथली बघत असेल. त्याच्यातून त्याला काय होतं की पुढचे डिसिजन घेण्यासाठी तो जो डाटा आहे तो काय होतो युजफुल ठरतो. सगळ्यात अगदी काय होतं ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम आणि इथून जो डाटा पुढे जातो त्याला म्हटलं जातं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम तिथे काय करतो तर या ठिकाणी त्याला एक डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट मिळतो. आता हा आहे स्ट्रक्चर्ड डाटा, त्याच्यानंतर हा आहे सेमी स्ट्रक्चर्ड डाटा. कारण इथे त्याला काही स्ट्रक्चर नाहीये, तो मग मॅनेजर ठरवणार त्याला कशा पद्धतीने स्ट्रक्चर द्यायचंय. तिथे सेमी स्ट्रक्चर्ड आहे. ओके. म्हणजे अर्धा बनवून दिलेला आहे खाली ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम मधून आणि आता बाकीचा जो आहे तो मॅनेजरला डिसाईड करायचं की काय करायचं म्हणून त्याला सेमी स्ट्रक्चर म्हटलं जातं. आणि लास्ट स्टेज जी येते ती येते मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टम. ओके. आता या डिसिजन सपोर्ट सिस्टम मध्ये काय म्हटलं बघूया. डिसिजन सपोर्ट सिस्टम आर यूज बाय टॉप लेवल मॅनेजर्स टू मेक सेमी स्ट्रक्चर डिसिजन. द आउटपुट फ्रॉम द मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम इज
used as input in the decision support system. DSS system DSS system also get data input from external sources such as current market forces, कॉम्पिटिशन इटीसी. म्हणजे इथे काय होतं की हा जो आहे लास्ट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे कोणासाठी असतं किंवा या ठिकाणी कोण डिसिजन घेतं, तर या ठिकाणी डिसिजन कोण घेतं तर हायर मॅनेजमेंट. ओके, म्हणजे त्याच्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल. सो त्यांच्यासाठी ही जी लास्ट स्टेज आहे ती त्यांच्यासाठी, म्हणजे मॅनेजरने घेतलेले डिसिजन मग मॅनेजर त्याचं जे सपोज आता इथून ह्यांनी काय केलं एक स्ट्रक्चर बनवून दिलं. काय केलं ऑपरेशनल मॅनेजमेंटनी किंवा इथला जो कोण एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट सुद्धा म्हणतात त्याला. सो एक्झिक्युटिव्हनी काय केलं तर एक स्ट्रक्चर बनवून कोणाला दिलं मॅनेजरकडे दिले. त्याच्यामुळे मॅनेजरला अजून त्याच्यात फुलफिल करायचं, त्याच्यामुळे ते सेमी स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यानंतर मॅनेजरने काय केलं की त्याचं डोकं लावून तिथे काही डिसिजन घेतले, पण ते डिसिजन सुद्धा फायनल नाही आहेत, कारण त्याच्यामुळे त्याला सेमी स्ट्रक्चर म्हटलंय. आणि मग पुढे जाऊन काय होतं की ते डिसिजन इथे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे हायर जे काही मॅनेजमेंट सिस्टम आहे त्यांच्यापर्यंत जातात. आणि हायर सिस्टम पर्यंत गेल्यावरती तिथेही ते लोक म्हणजे सगळ्याच गोष्टीचे फायनल डिसिजन देत नाहीत. कारण काय असतं की काही गोष्टी त्यांच्या समजण्याच्या बाहेरच्या असतात, कारण रेग्युलर वर्किंग मध्ये कोण आहेत मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह. सो त्यांच्या सल्ल्याने मग ते डिसिजन घेतात. त्यामुळे काही तिथे जे असतात ते अनस्ट्रक्चर्ड असतात डिसिजन, पण काही असतात ते डिसिजन स्ट्रक्चर्ड असतात, म्हणजे त्याच्यात डायरेक्टली ते रिझल्ट देऊ शकतात किंवा सोल्युशन डायरेक्टली हायर मॅनेजमेंट देऊ शकतं. सो असे 3 स्टेजेस आहेत: ऑपरेशनल मॅनेजमेंट, टॅक्टिकल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. देन MIS इज द स्टडी ऑफ पीपल, टेक्नॉलॉजी अँड ऑर्गनायझेशन. MIS म्हणजे काय? द स्टडी ऑफ पीपल, टेक्नॉलॉजी अँड ऑर्गनायझेशन. हे सेंटेन्स लक्षात ठेवा, कारण हे कदाचित सेंटेन्स तुम्हाला पुढे याच्यासाठी विचारलं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारलं जाऊ शकतं, म्हणून लक्षात ठेवा. MIS इज द स्टडी ऑफ पीपल, टेक्नॉलॉजी अँड ऑर्गनायझेशन. MIS म्हणजे लोकांची स्टडी, टेक्नॉलॉजी स्टडी आणि ऑर्गनायझेशनची स्टडी. इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन that organization requires to manage themselves efficiently and effectively. Management information system are typically computer system used for managing. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय की एक कम्प्युटर सिस्टम आहे जे की ऑर्गनायझेशन मॅनेज करण्यासाठी वापरलं जातं. इट ऑल्सो रिफर्स अ कम्प्युटर बेस्ड सिस्टम दॅट प्रोव्हाइड्स मॅनेजर विथ द टूल्स टू ऑर्गनाइज, इव्हॅल्युएट अँड इफिशियंटली मॅनेज डिपार्टमेंट विथ अन ऑर्गनायझेशन. सो ऑर्गनायझेशन मधले जे डिपार्टमेंट्स आहेत त्याला ऑर्गनाइज करणे, इव्हॅल्युएट करणे किंवा इफिशियंटली मॅनेज करण्यासाठी मॅनेजर्स काय करतात ते ह्या सिस्टमचा, कम्प्युटर बेस्ड सिस्टमचा यूज करतात. इन ऑर्डर टू प्रोव्हाइड पास्ट, प्रेझेंट अँड प्रेडिक्शन इन्फॉर्मेशन, a management information system can include software that helps in decision making, data resources such as database, the hardware resources of a system, decision support system, people management and project management applications, and any computerized process that enables the department to run efficiently. आता काय होतं याचा फायदा काय होतो या MIS चा? MIS चा फायदा होतो तुम्हाला पास्ट मधला डाटा मिळवण्यासाठी, प्रेझेंट मधला डाटा मिळवण्यासाठी किंवा प्रेडिक्शन इन्फॉर्मेशनचे प्रेडिक्शन लावण्यासाठी सुद्धा त्याचा यूज होतो. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कॅन इन्क्लूड, आता मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स असतात दॅट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, जे की तुम्हाला डिसिजन मॅनेजर्सला किंवा हायर मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करतात. डाटा रिसोर्सेस, मग त्याच्यात डाटा रिसोर्सेस सुद्धा तुम्हाला मिळतात, मग ते डाटाबेस असेल किंवा हार्डवेअर रिसोर्सेस ऑफ अ सिस्टम, डिसिजन सपोर्ट सिस्टम, पीपल मॅनेजमेंट अँड project management applications, and any computerized process that enables department to run efficiently. So तुमचं डिपार्टमेंट इफिशियंटली रन करण्यासाठी ज्या ज्या सिस्टमची तुम्हाला गरज आहे ती सगळी तुम्हाला कुठून अवेलेबल होते? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मधून. आता नीड फॉर MIS ची गरज का आहे? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमची गरज का आहे? द फॉलोइंग आर सम ऑफ द जस्टिफिकेशन फॉर हॅव्हिंग अन MIS सिस्टम. आता याच्यात दिलेलं की काही काय जस्टिफिकेशन दिले की ज्याच्यामुळे MIS असणं गरजेचं आहे. मग कोणतं? तर फर्स्ट वन दिलेलं आहे, डिसिजन मेकर्स नीड्स इन्फॉर्मेशन टू मेक इफेक्टिव्ह डिसिजन्स. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मेक दिस पॉसिबल. काय होतं की डिसिजन घेणारे जे लोक आहेत
त्यांना डिसिजन घेण्यासाठी काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनची ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. जर ती इन्फॉर्मेशन असेल तरच ते एक प्रॉपर डिसिजन त्याच्यावरती देऊ शकतात. ओके, सो त्यालाच आपण आणि हे काम कोण करतं, त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, एम-आय-एस करतं. त्याच्यामुळे इथे एम-आय-एस ची गरज आहे. देन MI system facilitate communication within and outside the organization. MI system facilitate communication within and outside the organization. MIS काय करतं, तर कम्युनिकेशन फॅसिलिटी अवेलेबल करून देतो. मग ते इंटरनल ऑर्गनायझेशनच्या इंटरनल पार्ट मध्ये असू देत, म्हणजे इनसाइड असू देत किंवा आउटसाइड ऑर्गनायझेशनच्या बाहेर असू देत. मग ती कशी, ते एम्प्लॉईज विदिन द ऑर्गनायझेशन आर एबल टू इझिली ऍक्सेस द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर द डे टू डे ऑपरेशन्स. Facilitate such as short message service SMS and email make it possible to communicate with customers and suppliers from within the MIS system that an organization is using. आता याच्यात काय होतं, की एमआयएस मुळे काय होतं, की सगळा डाटा तुम्हाला अवेलेबल होतो. सगळा डाटा एका पर्टिक्युलर एमआयएस वरती, एका सॉफ्टवेअर वरती राहतो. आणि मग जर मला ज्याच डाटाची गरज आहे, मला त्या तिथून अवेलेबल करता येतो. सपोज माझ्याकडे एखादा कस्टमर आला, त्याला मी एखादा मोबाईल विकला. मोबाईल विकल्याच्या नंतर माझ्याकडे एक रेकॉर्ड राहतो, की त्याला मी असं असं मोबाईल दिलेला आहे. आता माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाप्रमाणे तो मोबाईल तो 2 वर्ष वापरू शकतो. ओके, सो 2 इयर्स नंतर जर मला पुन्हा माझा मोबाईल विकायचा, तर जर माझ्याकडे तो डाटा अवेलेबल असेल, ती इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, की 2 वर्षापूर्वी मी XYZ व्यक्तीला माझा एक मोबाईल माझ्या इथून विकला होता, पण माझ्या एमएस मध्ये गेल्याच्या नंतर मला त्याचा रेकॉर्ड मिळाला, की 2 वर्षापूर्वीचा. सो 2 वर्षानंतर आता त्याला नवीन मोबाईलची गरज असणार आहे. सो मग मी पुन्हा त्याच्याशी काय करणार आहे, माझ्या क्लायंटशी किंवा याच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. मग तो कॉन्टॅक्ट करण्यासाठी मला इन्फॉर्मेशन जी हवी होती ती कुठून मिळाली, तर ती मला मिळाली एमआयएस मधून. म्हणून याला म्हटलं जातं की इंटरनल किंवा आउटसाइड, विदिन ऑर्गनायझेशन और आउटसाइड ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन साठी याचा उपयोग होतो. देन थर्ड वन आहे रेकॉर्ड किपिंग. Management information system record all the business transaction of an organization and provide a reference point for the transactions. म्हणजे काय, की आता जसं मी सांगितले की 2 वर्षापूर्वी मी एक मोबाईल विकला होता, पण 2 वर्षानंतर मला ते लक्षात राहणार होतं का, किंवा मी अशा व्यक्तीला नाही, मग मला आठवण कोणी करून दिली, ती एमआयएस ने. कारण एमआयएस ने काय केलेलं आहे, की ते जे रेकॉर्ड आहेत, की मी कोणाकोणाला मोबाईल विकलेले आहेत, ते मी एमआयएस वरती रेकॉर्ड ठेवलेले आहेत, की तिथे मी रेकॉर्ड साठवून ठेवलेले आहेत, आणि या रेकॉर्डचं मला ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस मला काढता येतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, की रेकॉर्ड किपिंग सिस्टम. त्याच्यामुळे मला याचा फायदा होतो. मला मॅन्युअली किंवा मॅन्युअली मला लक्षात ठेवायची गरज लागत नाही. मी सॉफ्टवेअरवरती माझ्या एमएस थ्रू माझा सगळा मला कंपनीसाठी लागणारा जो काही इम्पॉर्टंट डाटा आहे, तो सगळा माझा एमआयएस वरती मला अवेलेबल होतो. आता काय होतं, कंपोनंट्स ऑफ एमआयएस म्हणजे एमआयएस ला कशा कशाची गरज लागते, कंपोनंट्स कोणकोणती यूज केले जातात. So the three components in MS gives more complete and focused definition where system suggest an integration and holistic view. म्हणजे 3 महत्वाच्या कंपोनंट्स आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे सिस्टम, देन holistic view, then information stand for process data, second information, and third one management is the ultimate users, आणि थर्ड वन मॅनेजमेंट. असे 3 मेन पार्ट आहेत किंवा मेन कंपोनंट आहेत. देन द 6 प्रायमरी कंपोनंट्स ऑफ एमआयएस आर. आता एमआयएस चे काही इथे काय म्हटले, 6 प्रायमरी कंपोनंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन आहे हार्डवेअर, सेकंड वन आहे सॉफ्टवेअर, थर्ड वन आहे फर्मवेअर, फोर्थ वन आहे डाटा इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग, देन फिफ्थ वन आहे प्रोसिजर्स, डिझाईन, डेव्हलपमेंट अँड डॉक्युमेंटेशन, आणि फिफ्थ वन आहे सिक्स्थ वन आहे पीपल, इंडिव्हिज्युअल, ग्रुप और ऑर्गनायझेशन. फर्स्ट वन हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. सेकंड वन सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपण काय शिकलेलो आहे. फर्मवेअर म्हणजे ऑर्गनायझेशन विषयी माहिती किंवा ऑर्गनायझेशन गरज आहे. देन डाटा म्हणजे इन्फॉर्मेशनची गरज आहे. देन प्रोसिजर. प्रोसिजर मध्ये मग काय म्हटलं त्यांनी, डाटाची गरज काय आहे, इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. डाटा म्हणजे ती अशी इन्फॉर्मेशन जी डिसिजन मेकिंग साठी गरजेची आहे. देन प्रोसिजर. प्रोसिजर मध्ये मग काय काय येतात, डिझाईन असेल, डेव्हलपमेंट असेल, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असेल, किंवा डॉक्युमेंटेशन असेल ऑर्गनायझेशनचं. देन लास्ट वन पीपल, जे की सगळीकडे इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यात इंडिव्हिज्युअल असेल, ग्रुप असेल, किंवा एक ऑर्गनायझेशन असेल. देन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कॅन थस बी अनालाइज ॲज. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कशी अनालाइज केली जाते, तर त्याचे काही पॉइंट्स दिलेले आहेत. तर फर्स्ट वन मॅनेजमेंट.
Management covers the planning, control, and administration of the operation of a concern. The top management handle planning, the middle management concentrate on controlling, and the lower management is concerned with actual administration. म्हणजे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे पिरामिड प्रमाणे काय होतं, मॅनेजमेंट करतं. सो मॅनेजमेंट कव्हर्स प्लॅनिंग, कंट्रोल अँड ऍडमिनिस्ट्रेशन. या तिन्ही गोष्ट काय करतं, मॅनेजमेंट कव्हर करतो. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय, हायर मॅनेजमेंट काय करतं, तर प्लॅनिंगचं काम करतं. त्यांचं काय, जस्ट ते प्लॅन बनवून देतात आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी लोअर मॅनेजमेंट कडे देणार. सेकंड जो लोअर मॅनेजमेंट मध्ये मिडल मॅनेजमेंट असेल, मिडल मॅनेजमेंट काय काम करतं, की लोअर मॅनेजमेंट जे आहे ते काम करतं की नाही किंवा होतंय की नाही प्रॉपर याच्यावरती कंट्रोल ठेवतं. म्हणून मिडल मॅनेजमेंटचं काम काय आहे, कंट्रोलिंग. आणि लोअर मॅनेजमेंटचं काम काय आहे, ऍडमिनिस्ट्रेशन, की त्यांना काय करायचंय, ते ऍडमिनिस्ट्रेट करायचंय जे काही वर्क असेल ते. सो अशा पद्धतीने मॅनेजमेंट जे आहे हे 3 स्टेपला काम करतं. देन येतं इन्फॉर्मेशन. Information in MIS means the process data that helps the management in planning, controlling, and operations. Data means all the facts arising out of the operations of the concern. Data is process that is recorded, summarized, compared, and finally presented to the management in the form of MIS report. ओके, म्हणजे काय म्हटलं बघा याने इथे, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मीन्स प्रोसेस डाटा दॅट सेल्स द मॅनेजर मॅनेजमेंट. म्हणजे असा डाटा की ज्याच्यावरती प्रोसेस करून एक मिनिंगफुल मेसेज तयार होतो डाटा होते. हे आपण मागच्याच बघितलेलं आहे की डाटा इन्फॉर्मेशन मध्ये कसा कन्वर्ट होतो, हे मागच्या सेमिस्टरला पाहिलेलं आहे. सो त्याने काय हेल्प काय होतं, तर मॅनेजमेंटला प्लॅनिंग, कंट्रोलिंग, ऑपरेशन साठी त्याची हेल्प होते. डाटा मीन्स ऑल द फॅक्ट्स अरायझिंग आउट ऑफ द, डाटा म्हणजे काय, ऑल द फॅक्ट्स आपण पाहिले, आणि ऑपरेशन्स ऑफ द कन्सर्न. सो काही फॅक्ट्स जे ऑपरेशन साठी यूज होतात. देन डाटा इज प्रोसेस. डाटा म्हणजे काय, प्रोसेस. मग डाटावरती प्रोसेस काय काय केली जाते, डाटा रेकॉर्ड केला जातो, डाटा समराईज केला जातो, डाटा कम्पेअर केला जातो, किंवा फायनली प्रेझेंट केला जातो टू द मॅनेजमेंट इन द फॉर्म ऑफ एमएस रिपोर्ट. एमएस रिपोर्टच्या स्वरूपात त्याला काय केलं जातं, की मॅनेजमेंटच्या समोर प्रेझेंट केला जातो. सो त्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन. देन येतं थर्ड, सिस्टम. आपण मॅनेजमेंट पाहिलं, इन्फॉर्मेशन पाहिलं, लास्ट वन होतं सिस्टम. मग सिस्टम म्हणजे काय, डाटा इज प्रोसेस इंटू इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ सिस्टम. डाटा इज प्रोसेस इंटू इन्फॉर्मेशन. सो डाटा जो आहे तो इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट होतो विथ द हेल्प ऑफ सिस्टम. कोणाच्या हेल्पने, सिस्टमच्या हेल्पने. अ सिस्टम इज मेड अप ऑफ इनपुट्स, प्रोसेसिंग, आउटपुट अँड फीडबॅक ऑफ कंट्रोल. अ सिस्टम इज मेड अप ऑफ इनपुट, प्रोसेसिंग, म्हणजे सिस्टम कशी तयार होते, ते इनपुट पासून, प्रोसेसिंग पासून, आउटपुट पासून, किंवा फीडबॅक किंवा कंट्रोल पासून. तस एमआयएस मीन्स अ सिस्टम फॉर प्रोसेसिंग डाटा. मग एमआयएस म्हणजे काय, तर सिस्टम फॉर प्रोसेसिंग डाटा. डाटा इन ऑर्डर टू गिव्ह प्रॉपर इन्फॉर्मेशन. डाटाला एका प्रॉपर प्रोसेस मध्ये, सॉरी, डाटाला एका प्रॉपर प्रोसेस मध्ये जे कन्वर्ट करते सिस्टम, प्रॉपर इन्फॉर्मेशन, सॉरी, डाटाला एका प्रोसेस करून एक प्रॉपर इन्फॉर्मेशन जे सिस्टम बनवतं टू द मॅनेजमेंट फॉर परफॉर्मिंग द फंक्शन्स, की मॅनेजमेंटला परफॉर्म करण्यासाठी जे फंक्शन्स क्रिएट करून देतं. सो अशा सिस्टमला म्हटलं जातं एमआयएस मॅनेजमेंट. म्हणजे अशी सिस्टम जी डाटावरती प्रोसेस करून त्याला इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करते, जी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला फंक्शन्स करण्यासाठी गरजेची ठरते. अशा सिस्टमला म्हटलं जातं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. आता इथे एक डेफिनेशन दिलेली आहे, किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, एमआयएस, इज अ प्लॅन सिस्टम ऑफ कलेक्टिंग. ही तुम्हाला खूप इझी डेफिनेशन दिलेली आहे. याला तुम्ही सेपरेट पार्ट मध्ये जे डिवाइड केली तर तुमच्या लक्षात राहण्यासारखी डेफिनेशन आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, एमआयएस, ऐकला, इज, एमआयएस म्हणजे काय, अ प्लॅन सिस्टम ऑफ कलेक्टिंग, स्टोरिंग अँड disseminating data in the form of information. MIS is plan system of collecting, storing, and disseminating
data in the form of information needed to carry out the functions of management. म्हणजे मॅनेजमेंटला गरज असणारी इन्फॉर्मेशन स्टोअर करणं, कलेक्ट करणं किंवा डिसेमिनेट करणं, याला प्लॅन सिस्टम. आणि ही जी सिस्टम या सगळ्याला कलेक्ट करते, स्टोअर करते किंवा डिसेमिनेट करते, अशा सिस्टमला काय म्हटलं जातं, एमआयएस. ओके. देन नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एमआयएस. एमआयएसचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? Goals of an MIS are implementing the organizational structure and dynamic of the enterprise for the purpose of managing the organization in a better way and capturing the potential of the information system for competitive advantage. म्हणजे काय तर मेन गोल काय म्हटलेलं आहे त्यांनी, इम्प्लिमेंट अन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करण्यासाठी याचा उपयोग होतो. अँड डायनॅमिक्स इन द एंटरप्राइजेस पर्पज ऑफ मॅनेजिंग द ऑर्गनायझेशनला मॅनेज करण्यासाठी इन अ बेटर वे, एका चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यासाठी, आणि कॅप्चरिंग द पोटेन्शियल ऑफ द इन्फॉर्मेशन, आणि त्या इन्फॉर्मेशन मधून महत्वाचं काय घेता येईल आपल्याला, त्या इन्फॉर्मेशनचा एक्झॅक्ट यूज काय करता येईल, इन्फॉर्मेशन सिस्टम तो कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज, की ज्याच्यामुळे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस मिळतील. सो याची तुम्हाला हे तुमचे काय राहतात, एमआयएस चे मेन गोल्स राहतात. देन फॉलोइंग आर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एमआयएस. एमआयएस चे काही फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे कॅप्चरिंग डाटा, कॅप्चरिंग कंटेक्चुअल डाटा or operational information that will contribute in decision making from various internal and external source of organization. की असा डाटा कॅप्चर करणं की जो डिसिजन मेकिंग साठी गरजेचा ठरेल किंवा इम्पॉर्टंट ठरेल. सो असा डाटा मग तो इंटरनल असू देत किंवा एक्सटर्नल सोर्सेस पासून असू देत, सोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन, की अशा ठिकाणी तो कॅप्चर करणं. देन हा त्याचा मेन गोल आहे. त्याच्यानंतर सेकंड गोल काय म्हटलेला आहे एमआयएस ऑब्जेक्टिव्ह, प्रोसेसिंग डाटा. द कॅप्चर डाटा इज प्रोसेस इन टू इन्फॉर्मेशन निडेड फॉर प्लॅनिंग. कॅप्चर डाटा, जो काही कॅप्चर डाटा काही जो उचललेला आहे किंवा जो कॅप्चर केलेला आहे, त्या डाटाला वरती प्रोसेस करून इनटू इन्फॉर्मेशन निडेड, आणि त्याचं गरजेच्या इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतर करणं किंवा त्याला कन्वर्ट करणं. कशासाठी? फॉर प्लॅनिंग साठी, ऑर्गनायझेशन साठी, कोऑर्डिनेटिंग साठी, डायरेक्टिंग साठी, आणि कंट्रोलिंग फंक्शनॅलिटी ऍट स्ट्रॅटेजी, टॅक्टिकल अँड ऑपरेशनल लेवल. ऑपरेशनल लेवलला आणि टेक्निकल लेवलला प्लॅनिंग करण्यासाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी, कोऑर्डिनेट करण्यासाठी, आणि किंवा डायरेक्टिंग करण्यासाठी या डाटाचं काय होतं की डाटावरती प्रोसेस करून इन्फॉर्मेशन, गरजेच्या इन्फॉर्मेशन मध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह कोणाचा असतो? एमआयएसचा. आता प्रोसेसिंग डाटा मीन्स, डाटा प्रोसेस म्हणजे काय? तर फर्स्ट वन मेकिंग कॅल्क्युलेशन विथ द डाटा, की डाटासोबत कॅल्क्युलेशन, कोणता डाटा गरजेचा आहे, कोणता डाटा कधी यूज केला पाहिजे, कोणता डाटा यूज नाही केला पाहिजे. सो अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेट केलं पाहिजे की एक्झॅक्ट आपण कोणता डाटा कॅप्चर करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर मग हा सगळा घेतलेला सगळाच डाटा आपला युजफुल आहे का, त्यातला एक पर्टिक्युलर डाटा युजफुल आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. देन कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर त्याला सॉर्ट करणं गरजेचं आहे, की त्याला वेगवेगळ्या टाइप्स मध्ये, म्हणजे व्हरायटीज मध्ये तुम्हाला सॉर्ट करता आलं पाहिजे, की ऑपरेशन साठी लागणारा डाटा कोणता आहे, फायनान्स साठी लागणारा कोणता आहे, सेल साठी लागणारा कोणता आहे. सो अशा पद्धतीने सॉर्ट करणं हा एक त्याचा एम ऑब्जेक्टिव्ह आहे. देन क्लासिफाईंग द डाटा, डाटाला क्लासिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हटलं की मग अशी क्लासिफाय केलं आपण मिडल लेवल, त्याच्यानंतर लोअर लेवल आणि हायर लेवल मॅनेजमेंट, त्या पद्धतीने हा जो डाटा आहे तो क्लासिफाय करता आला पाहिजे, की प्रायमरी डाटा कोणता आहे, सेकंडरी डाटा कोणता, किंवा प्रायमरी नीड कोणत्या डाटाचे, सेकंडरी नीड कोणत्या डाटाचे, अशा पद्धतीने त्याला क्लासिफाय करता आलं पाहिजे. ते समरायझिंग द डाटा, डाटाची एक समरी बनवता आली पाहिजे किंवा त्याला समराईज करता आलं पाहिजे, की कोणता डाटा कधी यूज केला पाहिजे. आलं लक्षात? सो हा किंवा करणं, ह्या ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या तुमचे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एमआयएस आहेत. देन नेक्स्ट वन येतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एमआयएस. मग एमआयएस चे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? फर्स्ट वन, इट शुड बी बेस्ड ऑन लॉंग टर्म प्लॅनिंग. काय आहे तर एमआयएस हे लॉंग टर्म प्लॅनिंग वरती बेस असतं. म्हणजे एमआयएस मुळे तुमचा लॉंग टर्मचा तुम्ही विचार करू शकता किंवा लॉंग टर्म डिसिजन साठी सुद्धा तुम्हाला युजफुल ठरतो. हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन सेकंड, इट शुड प्रोव्हाइड अ हॉलिस्टिक व्ह्यू ऑफ डायनॅमिक अँड स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन.
की तुम्हाला हा काय करतो की ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर किंवा ऑर्गनायझेशन मध्ये एक्झॅक्ट काय चालू आहे याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. देन इट शुड वर्क ॲज अ कम्प्लीट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम कव्हरिंग ऑल इंटरकनेक्टिंग सबसिस्टम विदिन द ऑर्गनायझेशन. आता हा ऑर्गनायझेशन मधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वरती काम करतो. हा कोणत्याही एका डिपार्टमेंटसाठी रिलेटेड नाही. मग इंटरकनेक्टेड जेवढे पण फंक्शन्स असतील कंपनी मधले ते सगळे इथे इंटरकनेक्टिंग फंक्शन जे आहेत किंवा सबसिस्टम्स आहेत त्या सगळ्यांवरती हा काय करतो काम करत असतो. देन इट शुड बी प्लॅन इन अ टॉप डाऊन वे as the decision makers on the management should actively take part and provide clear direction at the development stage of the MS. आता हा टॉप डाऊन म्हणजे टॉप पासून डाऊन पर्यंत सगळे म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हायर लेवल मॅनेजमेंट पासून लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये सगळे याचा यूज करू शकतात. दुसरी गोष्ट इट इज अ डिसिजन मेकर ऑर द मॅनेजमेंट शुड ऍक्टिव्हली टेक पार्ट अँड प्रोव्हाइड क्लिअर डायरेक्शन. ह्याच्यामध्ये पार्ट घेऊन म्हणजे जे कोण डिसिजन मेकर आहे त्याच्यात पार्ट घेऊन क्लिअर डायरेक्शन देऊ शकतात त्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंट स्टेजसाठी एम आय चा यूज करू. देन नेक्स्ट वन, इट शुड बी बेस्ड ऑन नीड ऑफ स्ट्रॅटेजी. इट शुड बी बेस्ड ऑन नीड ऑफ स्ट्रॅटेजी. हे कशाच्या बेसवर काम करतं? स्ट्रॅटेजी, ऑपरेशनल अँड टॅक्टिकल इन्फॉर्मेशन ऑफ मॅनेजर ऑफ अन ऑर्गनायझेशन. आलं लक्षात? देन नेक्स्ट वन आहे, इट शुड ऑल्सो टेक केअर ऑफ एक्सपेशनल सिच्युएशन बाय रिपोर्टिंग सच सिच्युएशन. इट शुड ऑल्सो टेक केअर ऑफ एक्सपेक्शनल एक्सेप्शनल सिच्युएशन्स, की काही पर्टिक्युलर सिच्युएशन सोडून बाकीच्या सच सिच्युएशन म्हणजे ज्या गरजेच्या सिच्युएशन्स आहेत अशा सिच्युएशनचा तुम्ही रिपोर्ट याच्यातून तयार करू शकता. Then it should be able to make forecast and estimate and generate advanced information, thus providing an competitive advantages. Decision makers can take the action on the basis of such predictions. तुमच्या इथं काय होतं की इथं तुम्हाला पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट तिन्ही मधला तुम्हाला डाटा किंवा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल असतं. त्याच्यामुळे डिसिजन मेकर्सला त्या सगळ्याचा स्टडी करून फ्युचर प्रेडिक्शन लावायला इझी पडतं. हा त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन नेक्स्ट वन आहे, इट शुड क्रिएट लिंकेज बिटवीन ऑल सबसिस्टम विदिन द ऑर्गनायझेशन सो दॅट द डिसिजन मेकर्स कॅन टेक द राईट डिसिजन बेस्ड ऑन इंटिग्रेटेड व्ह्यू. काय म्हटलंय? इट शुड क्रिएट लिंकेज बिटवीन ऑल सबसिस्टम विदिन द ऑर्गनायझेशन. की हे एम एस काय करतो की मी मग सांगितलं लोअर लेवल पासून हायर लेवल पर्यंत, हायर लेवल मॅनेजमेंट पर्यंत सगळ्यांशी लिंक आहे. त्याच्यामुळे याचा फायदा काय होतो? सो दॅट द डिसिजन मेकर्स कॅन टेक द राईट डिसिजन बेस्ड ऑन इंटिग्रेटेड व्ह्यू. मग त्याच्यामुळे काय होतं की डिसिजन मेकर्सला त्याच्यावरती काम करणे किंवा त्याच्यावरती डिसिजन घेणं खूप इझी जातं. Then it should allow easy flow of information through various subsystems, thus avoiding redundancy and duplicity of data. It should simplify the operations with as much practicability as a possible. याच्यामध्ये डुप्लिसिटी जी आहे ती फार कमी पाहायला मिळते. याच्यामुळे एम आय एस तुमचं मेंटेन करत असल्यामुळे सपोज आपल्या आता क्लासमध्ये मी प्रेझेंटी लावतोय, ओके. प्रेझेंटी लावत असताना मी तुमच्या क्लासची प्रेझेंटी घेतली, पुन्हा येऊन मुलाजी सरने प्रेझेंटी घेतली. ज्यावेळेला मॅन्युअली घेतो त्यावेळेस काय होतं की कदाचित डुप्लिकेशन वाढण्याची शक्यता आहे, की मी पण घेतलेली, मुलाजी सरने पण घेतलेली. पण तेच जर मी ऍप्लिकेशन थ्रू किंवा सॉफ्टवेअर थ्रू घेतलं तर काय होतं की ज्या वेळेला मी घेतलेली, आता मी एकदा प्रेझेंटी घेऊन गेलो आणि मुलाजी सर पुन्हा ऑनलाईन तुमची प्रेझेंटी लावायला आले, तर लगेच त्यांच्या ते सॉफ्टवेअर बघून लक्षात येईल की ऑलरेडी ती प्रेझेंटी लागलेली आहे. याच्यामुळे काय होतं की डुप्लिकेशन जे आहेत ते फार कमी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. हा त्याचा एक फायदा आहे किंवा कॅरेक्टर हे ऍडव्हान्टेज आहे. देन although the MIS is an integrated complete system, it should be made in such a flexible way that could be easily split into smaller subsystem and as and when required. सो जशा तुम्हाला त्याची गरज आहे, स्मॉलर सबसिस्टम तुमच्या छोट्या छोट्या सबसिस्टमला जशी त्याची गरज आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात चेंजेस करू शकता. त्याच्यामुळे हा फ्लेक्झिबल आहे, हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन लास्ट वन, अ सेंट्रल डाटाबेस इज द बॅकबोन ऑफ द वेल बिल्ड एम आय एस. म्हणजे जो एम आय एस चा सेंट्रल डाटाबेस आहे हा त्याचा वेल बिल्ड एम आय एस. सो त्याला बॅकबोन सुद्धा म्हटलं. डाटाबेस इज द बॅकबोन ऑफ वेल बिल्ड एम आय एस.
सो सेंट्रल डाटा म्हणजे काय की जसं आता तुमच्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी इथं दिलेले बघा, अकाउंटिंग, कम्प्युटर सायन्स, ऑपरेशनल रिसर्च, त्यानंतर बिहेवियरल सायन्स, देन मॅनेजमेंट, हे तुमचे सब सिस्टम्स आहेत. या सब सिस्टमचं जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या सेंट्रल एम आय वरती सेंट्रल डाटाबेस मध्ये ठेवलेली आहे. सो हा डाटाबेस तुम्ही काय करणार, तुमच्या मॅनेजमेंटला पुढे फॉरवर्ड करणार. त्या मॅनेजमेंटला पुन्हा इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटचा डाटा घ्यायची गरज नाहीये. मॅनेजमेंट सगळ्यांचा सेंट्रल डाटाबेस जो आहे तो मॅनेजमेंट पर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर मॅनेजमेंट डिसिजन घेऊ शकतो. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. आता स्ट्रक्चर ऑफ एम आय एस इथे दिलेलं आहे बघा.